चूक होता कामा नये यासाठी आपण काय उपाययोजना करणार? सभापती महोदय, हे खरं आहे की 22 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 या 11 दिवसामध्ये आणि मग 11 जानेवारी 2026 ते 13 जानेवारी 2026 अशा 3 दिवस म्हणजे 2 टप्प्यामध्ये 14 दिवसामध्ये अशा पद्धतीचं निदर्शनास आलं की विशेषतः IGR नोंदणी महानिरीक्षक कार्यालयातून आधारचे जे ट्रान्झॅक्शन होतात त्याच्यात जवळजवळ 40 ते 50 हजार ट्रान्झॅक्शन्स होत असतात. त्यामधले लिव्ह लायसन्सचा प्रकार जो आहे तो स्वाभाविक आहे. घर बसल्या नागरिकांना करार करणे, स्टॅम्प शुल्क भरणे, नोंदणी शुल्क ऑनलाईन भरणे, आधार आधारित ओळख पडताळणी करणे, ई नोंदणी पूर्ण करणे या सगळ्या व्यवस्था आपण लिव्ह लायसन्सच्या संदर्भामध्ये नोंदणीच्या ऑनलाईन 2014 पासून सुरू केल्या. त्या 14 दिवसात खंडित झाल्या किंवा त्याच्यामध्ये तांत्रिक दोष झाला. तो तांत्रिक दोषाचं कारण काय होतं अध्यक्ष महोदय? तर आपल्याला माहिती आहे की UIDAI या एका आपल्या ऑथराइज संस्थेशी DITला लायसन्स मिळतं आणि त्या लायसन्स 2 वर्षासाठी असतात. त्या लायसन्स एक्सपायर झाल्या त्यामुळे ते डिजिटल प्रमाणपत्र हे कालबाह्य झालं. ते रिव्ह्यू करण्याची आवश्यकता होती. त्या काळात असलेल्या सुट्ट्या हे एक कारण. दुसरं, संबंधित जो SO सेक्शन ऑफिसर होता ज्याला याचं प्रमुख केलं होतं किंवा ज्याची जबाबदारी होती त्याच्यावर विभागांतर्गत कारवाई जाऊन त्याला सस्पेंड करण्यात आलं होतं वेगळ्या विषयासाठी, या विषयासाठी नाही. या सगळ्या कारणामुळे दिरंगाई झाली आणि म्हणून त्या काळामध्ये अडचण झाली. ती पुन्हा तातडीने आपण पुन्हा सर्टिफिकेट लायसन्स रिव्ह्यू केलं आणि सेवा पूर्ववत केल्या. यात मानसिक त्रास जरूर झाला, अडचण नागरिकांना जरूर झालं, पण त्यामुळे आर्थिक नुकसान झालं असं म्हणणं थोडं संयुक्तिक होणार नाही. केवळ विलंब झाला तरी अशा पद्धतीने यापुढे गोष्टी लायसन्स रिन्यू होण्याच्या आधी वेळेच्या आतच कळली पाहिजे अशा पद्धतीच्या सॉफ्टवेअर अलर्ट सिस्टीम आपण कार्यान्वित करणार आहोत. प्रश्न क्रमांक 7 8358 सभापती महोदय, आपल्या राज्यातल्या जवळजवळ 18 जिल्ह्यांमधल्या ज्या न्यायालयीन इमारती आहेत त्या अत्यंत मोडकळीत स्वरूपाच्या झालेल्या आहेत. तिथलं मेंटेनन्स आणि बाकीच्या गोष्टी किंवा स्ट्रक्चरल मध्ये सुद्धा काही बदल करण्याची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी काही इमारती ज्या आहेत त्या आपल्या हेरिटेजमध्ये आहेत. आणि हेरिटेजचा कायदा सुद्धा आपल्या राज्यामध्ये एकदा आपण तपासला पाहिजे. मगाशी आपण या ठिकाणी पर्यटनाच्या बाबतीमध्ये 260च्या प्रस्तावामध्ये सुद्धा ती चर्चा झाली की इतर देशांच्या तुलनेमध्ये आपल्या देशातला आणि आपल्या राज्यातला हेरिटेजचा जो आपला कायदा आहे तो खूप क्लिष्ट आहे, तो स्ट्रिंजंट आहे. त्याला कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला आणखीन फ्लेक्झिबल करण्याची आवश्यकता आहे. कारण अशा अनेक इमारती आहेत, केवळ न्यायालयाच्या नाही तर बाकीचे अशा अनेक वास्तू आहेत, अनेक इमारती आहेत तर ज्याच्यामुळे त्या इमारती सातत्याने त्या हेरिटेजची परवानगी मिळत नसल्यामुळे तिथे मेंटेनन्स करणं अवघड झालेलं आहे. पण न्यायालयामध्ये तर ते करणं अत्यंत गरजेचं आहे कारण रोज तिथे हजारो लोक येतात. दुसरा, याच प्रश्नाला धरून दुसरा असा प्रश्न आहे की सर्वच ठिकाणी पार्किंगचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. नागपूर शहरामध्ये सुद्धा आपण एक नवीन इमारत बांधली होती पण तरी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पार्किंगची अडचण झालेली आहे. त्याच्यामुळे पर्यंत मंत्री महोदयाचा वाढवण्यात येत आहे. म्हणून आमची विनंती आहे की या ज्या 18 न्यायालयीन इमारती आहे याच्या संदर्भात सरकारनं तशा पद्धतीचं निवेदन करावं आणि या संदर्भामध्ये हेरिटेजच्या कायद्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण त्याला बदल करण्यासाठी सरकार त्या ठिकाणी पावलं उचलणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, 18 न्यायालयीन इमारतीच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे. या इमारतीपैकी काही इमारती अतिशय जीर्ण झाल्या होत्या परंतु मी सभागृहाला आणि सन्मान्य सदस्याला सांगू इच्छितो की या 18 इमारतीपैकी फक्त 6 इमारती या हेरिटेज आहे आणि त्या वापरात आहेत आणि ज्या 8 इमारती आहेत त्यापैकी 18 पैकी ते आपण पाडून पूर्णपणे नवीन बांधलेलं आहे आणि फक्त 3 बिल्डिंग अशा आहे की ज्या वापरात नाही आहे आणि या 3 बिल्डिंगच्या संदर्भामध्ये ते निर्माण करण्याच्या दृष्टीने आपली कारवाई सुरू आहे. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका देखील आहे आणि त्यामध्ये वेळोवेळी न्यायालय देखील आपल्याला त्या संदर्भात निर्देश देत आहे. त्याच्या संदर्भामध्ये जे 3 इमारती जे वापरात नाही आहे त्या पुढे नव्याने त्याला निर्माण करून वापरात कसं आणता येईल त्या दृष्टीने शासनाची कारवाई सुरू आहे आणि याच 18 बिल्डिंग पैकी एक बिल्डिंग मध्ये कोल्हापूर येथे जुनी राधाबाई इमारत उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठाची आपण या ठिकाणी दिलेली आहे
आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर न्यायालय इमारतीच्या संदर्भामध्ये वेळोवेळी न्यायालयाने जे निर्देश दिले सर्व प्रस्ताव न्यायालयाच्या मार्फत या ठिकाणी येतात. उच्च न्यायालयाच्या मार्फत शासनाच्या वतीने न्यायालय बांधकामासाठी जे काही इमारतीच्या संदर्भात प्रश्न आहेत तो त्याबद्दल सकारात्मक निर्णय घेण्यात येत आहे. हेरिटेजच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण जो मुद्दा उपस्थित केला आहे त्याची नोंद घेतलेली आहे. संबंधित अशी चर्चा करून या संदर्भामध्ये उचित कारवाई करण्यात येईल. प्रश्न उत्तराचा तास संपला. लेईंग. महोदय, मी आपल्या अनुमतीने अतारांकित प्रश्नोत्तराची 13वी ते 21वी यादी सभागृहाच्या पटलावर ठेवतो. अतारांकित प्रश्नोत्तराची 13वी ते 21वी यादी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. माननीय मुख्यमंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताचे नियंत्रक व लेखा परीक्षक यांचे 1 मार्च 2023 ला संपलेल्या कालावधीचा अहवाल, 2 मार्च 2023 ला संपलेल्या कालावधीचा राज्य महसुलावरील अहवाल व 3 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र शासन यावरील अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. माननीय सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने लिंगभाव अर्थसंकल्प विवरणपत्र, जेंडर बजेट स्टेटमेंट व बाल अर्थसंकल्प विवरणपत्र, चाइल्ड बजेट स्टेटमेंट सन 2026-27 हे प्रकाशन सभागृहाच्या पटलावर ठेवतो. हे प्रकाशन सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. माननीय उपमुख्यमंत्री. अध्यक्ष सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 मधील कलम 133(2) अन्वये पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आकुर्डी पुणे यांचा सन 2013-14 ते सन 2019-20 या वर्षाचा अनुक्रमे 42वा, 43वा, 44वा, 45वा, 46वा, 47वा व 48वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. सदर अहवाल परिषदेच्या पटलावर ठेवण्यात झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडलेली आहेत. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. माननीय आदिवासी विकास मंत्री. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या हद्दीतील नामांकित शाळांमध्ये अनेक सुविधा अभाव असणे या विषयावरील डॉक्टर प्रज्ञा सातव विधान परिषद सदस्य यांनी उपस्थित केलेल्या 101 अन्वये लक्षवेधी सूचना क्रमांक 523 वरील 563 वरील चर्चेच्या वेळी दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवत आहे. अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. विधान परिषदेने संमत केलेल्या विधेयकांना विधानसभेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकाला माननीय राज्यपालांची अधिसंमती मिळाल्या संबंधीची यादी सचिव वाचून दाखवते. महोदय, विधान परिषदेने संमत केलेल्या खालील विधेयकांना विधानसभेची संमती मिळाली. सन 2026 ची विपवी क्रमांक 1 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2026, सन 2026 ची विपवी क्रमांक 2 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक 2026, सन 2026 ची विपवी क्रमांक 7 महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा दुसरी सुधारणा विधेयक 2026, सन 2026 ची विपवी क्रमांक 8 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापना विनिमय सुधारणा विधेयक 2026. खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली. सन 2025 ची विसावी क्रमांक 109 महाराष्ट्र कारागृहे व सुधार सेवा विधेयक 2025, सन 2026 ची विसावी क्रमांक 1 महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा विधेयक 2026, सन 2026 ची विसावी क्रमांक 2 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या सुधारणा विधेयक 2026, सन 2026 ची विसावी क्रमांक 3 महाराष्ट्र कर व्याज शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत सुधारणा विधेयक व विधी कार्य विधेयक 2026, सन 2026 ची विसावी क्रमांक 4 महाराष्ट्र पुनर्विनियोजन विधेयक 2026, सन 2026 ची विसावी क्रमांक 6 महाराष्ट्र अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क यांची विनियम सुधारणा विधेयक 2026, सन 2026 चे विसावी क्रमांक 8 महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना विनियम सुधारणा विधेयक 2026, सन 2026 ची विसावी क्रमांक 21 महाराष्ट्र विनियोजन विधेयक 2026. पंचायत राज समितीचा पहिला, दुसरा व तिसरा व चौथा अहवाल सादर करणे. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने पंचायत राज समितीचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अहवाल सभागृहात सादर करतो. पंचायती राज समितीचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. अनुसूचित जाती कल्याण समितीचा पहिला अहवाल सभागृहात सादर करणे.
सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने अनुसूचित जाती कल्याण समितीचा पहिला अहवाल सभागृहात सादर करतो. काय अहवाल सादर करण्यात आला. वाचत आहे ना काय हे कुठे पेज दिलेलं आहे या संदर्भात क्रमांक 30 काय पण नाही, या सायटेशन संदर्भातलं एक पेज आहे ते वाचायचं ना. नाही भाषण नाही, ओके, ठीक. मुख्यमंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, मी एक विशेष विनंती करण्याकरता या ठिकाणी उभा आहे. हे जे थोडे सायटेशन वाचतो आणि मग त्याच्या संदर्भात सांगतो. महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026चे 20वी क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता सुधारणा महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 मी आपल्या अनुमतीने मांडतो. विधेयक मांडण्यात आले. सभापती महोदय, आपल्याला कल्पना आहे की आपल्या दोन्ही सभागृहांनी एकमताने शक्ती कायदा तयार केला होता आणि आपण 16/10/2023 रोजी हा शक्ती कायदा केंद्र सरकारकडे मान्यतेकरता पाठवलेला होता. त्यावेळी केंद्र सरकारच्या वतीने आपल्याला हे सांगण्यात आलं होतं की जे केंद्रीय कायदे आहेत, कारण हा शक्ती कायदा आपण जो तयार केला तो IPC, CRPC आणि पॉक्सो या 3 कायद्यांना स्टेट अमेंडमेंट सुचवून आपण हा कायदा तयार केला होता. 28. त्यावेळी आपल्याला केंद्र सरकारने असं कळवलं होतं की IPC आणि CRPC या दोघांचे अमेंडमेंट कायदे किंवा त्याचे नवीन कायदे हे तयार होत आहेत आणि म्हणून त्यांनी आपल्या कायद्याला त्यावेळी थांबवून ठेवलं होतं. तदनंतर केंद्र सरकारने 2023 साली हे दोन्ही नवीन कायदे त्या ठिकाणी तयार केले, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की भारतीय न्याय संहिता 2023 आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 हे नवीन कायदे लागू झाले. आणि मग केंद्र सरकारने आपल्याला विचारणा केली की आता या 2 कायद्यांमध्ये आलेल्या तरतुदीनंतरही आपल्याला जो शक्ती कायदा आपण आमच्याकडे पाठवलेला आहे त्याची आवश्यकता वाटते आहे का. आणि म्हणून मग आपण त्या संदर्भात एक कंपॅरिझन करण्याकरता एक समिती तयार केली आणि या समितीला आपण कार्यकक्षा दिली की आता या तिन्ही कायद्यातल्या तरतुदी ज्या नव्याने झालेल्या आहेत आणि आपल्या शक्ती कायद्यातल्या तरतुदी या दोन्हीचं कंपॅरिझन करायचं आणि मग अशा कुठल्या तरतुदी आहेत की ज्या BNS आणि BNSS मध्ये नाहीत त्या संदर्भातला आपल्याला तुलनात्मक रिपोर्ट हा त्या ठिकाणी सादर करावा. समितीने DGINच्या अंतर्गत ही समिती होती. DGINच्या समितीने याचा कंपॅरेटिव्ह अभ्यास करून आपल्याला एक रिपोर्ट सादर केला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की 2 तरतुदी वगळता शक्ती कायद्यातल्या सगळ्या तरतुदी आता BNS आणि BNSS मध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे या जर 2 तरतुदी आपण स्टेट अमेंडमेंट म्हणून या ठिकाणी केल्या तर शक्ती कायद्यात आपण केलेल्या सगळ्या तरतुदीची पूर्तता होईल. आणि म्हणून त्या 2 तरतुदी त्यांनी कुठल्या सांगितल्या ज्या आता BNS आणि BNSS मध्ये नाहीत, तर त्यातली पहिली तरतूद अशी आहे की आपण शक्ती कायद्यामध्ये या ठिकाणी विक्टिम जो असतो तर त्या विक्टिमचं नाव ग्रीवियस हर्टच्या केसमध्ये आपल्याला रिव्हील करता येत नाही. बलात्कार असेल किंवा अशा प्रकारच्या महिलांच्या विरुद्धच्या ऑफेन्सेस असतील, याच्यामध्ये शक्ती कायद्यात एक ऍडिशन आपण केली होती, ऍसिड विक्टिमचं नाव देखील अभिव्यक्त करू नये, पण ते BNS मध्ये आलेलं नाही. म्हणून स्टेट अमेंडमेंटच्या माध्यमातून आपण BNS मध्ये एवढी अमेंडमेंट करतोय की ऍसिड विक्टिमचं नाव जे आहे तेही त्या ठिकाणी अभिव्यक्त होऊ नये. दुसरं, सेक्शुअल ऍडव्हान्समेंटच्या संदर्भात आपण आताची जी डिजिटल माध्यमं आहेत या माध्यमांचाही समावेश हा शक्ती कायद्यात केला होता. BNSने त्याच्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या डेफिनेशन्स मध्ये त्यातल्या काही गोष्टींचा अंतर्भाव नाही केला, पण काही गोष्टींचा अंतर्भाव केला नाही. आणि म्हणून तो अंतर्भाव होण्याकरता दुसरं अमेंडमेंट आपण करतोय की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतोय दूरध्वनी, ईमेल, सामाजिक माध्यम, मंच किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल संवाद माध्यमाद्वारे अश्लील
अथवा कामुक स्वरूपातील आक्षेपाने संवाद करणे, स्त्रीच्या शरीराचा कोणताही भाग वास्तविक किंवा बनावट चित्रण, तसेच स्त्रीच्या कोणत्याही लैंगिक कृत्यात सहभाग दाखवणारा कोणताही ध्वनी किंवा दृश्यफीत, ऑडिओ किंवा व्हिडिओ, इलेक्ट्रॉनिक किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अपलोड करण्याची किंवा प्रसारित करण्याची धमकी देणे, सामाजिक इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या माध्यमांचा वापर करून स्त्रीची बदनामी करणे किंवा तिची प्रतिमा मलिन करणे, स्त्रीचे नाव, विशेषतः तिचे छायाचित्र किंवा इतर कोणतेही ओळख पटविणारे साधन वापरून थेट किंवा अप्रत्यक्षपणे तिच्या लज्जेचा भंग करणे किंवा तिच्या गोपनीयतेचं उल्लंघन करणे, आणि मग याकरता आपण 3 वर्ष तुरुंगवास आणि आर्थिक दंड किंवा दोन्ही अशा शिक्षा प्रस्तावित केल्या आहेत. त्यामुळे हे जे 2 स्टेट अमेंडमेंट आहेत, हे 2 स्टेट अमेंडमेंट केले तर आपला जो शक्ती कायदा आपण केला होता त्या कायद्यातल्या 100% तरतुदी या BNS आणि BNSS मध्ये होतात. आणि म्हणूनच आज आपण अगदी लिमिटेड अशा प्रकारची ही विनंती या ठिकाणी घेऊन आलो आहोत. खालच्या सभागृहात देखील हे मांडलं, त्यांनी एकमताने त्याला मान्यता दिलेली आहे. याही सभागृहाने एकमताने याला मान्यता द्यावी अशी आपल्याला विनंती आहे. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे. अनिल परब. सभापती महोदय, हे जे विधेयक आलंय हे शक्तीपीठाचा जे बिल होतं हे केंद्र सरकारकडे गेलं. त्यावेळेला त्यांनी ज्या महाराष्ट्र सरकारकडे अमेंडमेंट ज्या मागितल्या त्याला अनुषंगाने हे बिल आहे. आणि बरोबर आहे की ज्या शक्तीपीठात आपण ज्या काही शिफारसी पाठवल्या त्या आणि त्याच्यातल्या ज्या काही तरतुदी राहून गेल्या होत्या त्याच्यातल्या महाराष्ट्र सरकारने सुचवल्या. याच्यात